नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पदा मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 14 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, 2026 मध्ये भारतातील महागाई दर अंदाजे किती टक्के म्हणजे राहण्याची शक्यता आहे? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि चालू घडामोडीचा आहे. 2026 मध्ये भारतातील महागाई दर अंदाजे किती टक्के राहण्याची शक्यता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 4.6% राहण्याची शक्यता आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, मार्च 2026 मध्ये कोणत्या कारणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढलेला आहे? बघा, मार्च 2026 मध्ये कोणत्या कारणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तेलाच्या किमतीत वाढ. काय मित्रांनो, तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारतावर अर्थव्यवस्थेवर दबाव वाढलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, 2026 मध्ये भारत कोणत्या उत्पादनात जागतिक क्रमांकावर पहिला झालेला आहे? बघा, 2026 मध्ये भारत कोणत्या उत्पादनामध्ये जागतिक क्रमांकावर पहिला झालेला आहे, म्हणजे कोणत्या क्रमांकावर हा पहिला आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नारळ उत्पादनामध्ये भारत हा पहिल्या स्थानावर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, भारतातील मेट्रो नेटवर्क जगातील कितव्या क्रमांकावर आहे? भारतातील मेट्रो नेटवर्क जगामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तिसऱ्या स्थानावर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, भारतातील मेट्रो नेटवर्कची लांबी अंदाजे किती आहे? बघा, भारतातील मेट्रो नेटवर्कची लांबी अंदाजे किती किलोमीटर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1143 किलोमीटर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, 2026 मध्ये भारतातील न्यायालयीन कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी कोणती प्रणाली वापरण्यात आलेली आहे? 2026 मध्ये भारतातील न्यायालय कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी कोणती प्रणाली वापरली जात आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ई कोर्ट्स. काय मित्रांनो, ई कोर्ट्स ही प्रणाली भारतामध्ये पारदर्शक घेण्यासाठी ही वापरण्यात आलेली प्रणाली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे खालपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे खालपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नागपूर आणि औरंगाबाद, म्हणजे आताचे छत्रपती संभाजीनगर, या दोन ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1862 रोजी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? सुप्रीम कोर्टाचे मुख्यालय आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दिल्ली या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे मुख्यालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय कोणत्या राज्यासाठी कार्य करते? बघा, मुंबई उच्च न्यायालय हे कोणत्या राज्यासाठी कार्य करत असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यासाठी कार्य करत असते. कोणते न्यायालय मित्रांनो? मुंबई उच्च न्यायालय. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, 2026 मध्ये जल जीवन मिशन योजनेचा उद्देश नेमका काय आहे? बघा, 2026 मध्ये जल जीवन मिशन योजनेचा मुख्य उद्देश आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पिण्याचे पाणी. काय मित्रांनो, पिण्याचे पाणी हे काय? 2026चा जल जीवन मिशनचा मुख्य उद्देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, 2026 मध्ये ऑलिम्पिक कोणत्या शहरामध्ये होणार आहे? 2026 मध्ये ऑलिम्पिक हे कोणत्या शहरामध्ये होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉस एंजेलिस. काय मित्रांनो, लॉस एंजेलिस या ठिकाणी 2026 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा या शहरामध्ये होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, 2026 मध्ये इस्रोने कोणत्या क्षेत्रात मोठी कामगिरी केलेली आहे? 2026 मध्ये इस्रोने कोणत्या क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अंतराळ संशोधन ही मोठी कामगिरी इस्रोने केलेली आहे आणि 2026 मध्ये ही
कामगिरी केलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे बघा. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे त्वचा. त्वचा काय मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे बघा. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुरु. गुरु काय मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, 5G टेक्नॉलॉजी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. 5G टेक्नॉलॉजी हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दूरसंचार या क्षेत्राशी संबंधित म्हणजे 5G टेक्नॉलॉजी आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, गुगलने कोणत्या प्रकारची कंपनी आहे. गुगल ही कोणत्या प्रकारची कंपनी आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तंत्रज्ञान. काय मित्रांनो, गुगल ही कोणत्या प्रकारची कंपनी आहे म्हणजे तंत्रज्ञानची कंपनी म्हणजे आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, मानवी शरीरात ऑक्सिजन वाहून नेणारा घटक कोणता आहे बघा. मानवी शरीरात ऑक्सिजन वाहून नेणारा आपला घटक ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे RBC. काय मित्रांनो, RBC हा काय आहे मित्रांनो, मानवी शरीरातील ऑक्सिजन वाहून नेणारा घटक आहे. कोणता घटक आहे मित्रांनो, RBC, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, मानवी शरीरात रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता आहे बघा. मानवी शरीरात रक्त शुद्ध करणारा अवयव आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मूत्रपिंड हा आहे. काय मित्रांनो, मानवी शरीरात रक्त शुद्ध करणारा अवयव म्हणजे मूत्रपिंड आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, पाण्याचा उकळण्याचा बिंदू किती आहे बघा. पाण्याचा उकळण्याचा बिंदू आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 100°C मीटर. हे काय मित्रांनो, पाण्याचा उकळण्याचा बिंदू आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता बघा. सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शेती हा व्यवसाय होता, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, कॅम्प्युटरचा मेंदू कोणता मानला जातो बघा. कॅम्प्युटरचा मेंदू कोणता मानला जातो. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे CPU. CPU काय मित्रांनो, कॅम्प्युटरचा मुख्य म्हणजे मेंदू आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो. सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश पोहोचण्यासाठी किती वेळ लागत असतो बघा. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 8 मिनिटं 20 सेकंद. हा 20 सेकंद म्हणजे सूर्याचा पृथ्वीवर प्रकाश येण्यासाठी इतका वेळ लागतो. किती लागतो मित्रांनो, 8 मिनिटं 20 सेकंद, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे शहर कोणते आहे बघा. सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे शहर आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मोहनजोदाडो. हा काय मित्रांनो, सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे शहर आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलिंग युद्ध झाल्यानंतर अशोक सम्राट यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, घागरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. घागरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गंगा नदीची घागरा ही उपनदी आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, गुप्त साम्राज्याचा सुवर्णकाळ कोणत्या राज्याच्या काळात होता बघा. गुप्त साम्राज्याचा सुवर्णकाळ हे कोणत्या राज्याच्या काळात होता. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चंद्रगुप्त 2. काय मित्रांनो, चंद्रगुप्त 2 हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, ऋग्वेद कोणत्या भाषेचे लिहिलेले आहे बघा. ऋग्वेद हे कोणत्या भाषेमध्ये लिहिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे संस्कृतमध्ये ऋग्वेद हे लिहिलेले आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, कोसी नदी कोणत्या देशातून भारतात येते बघा. कोसी नदी ही कोणत्या देशातून भारतात येत असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नेपाळमधून कोसी नदी ही भारतामध्ये येत असते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, साबरमती नदी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा. साबरमती नदी ही कोणत्या राज्यात आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुजरात राज्यामध्ये साबरमती नदी आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.